नमस्कार. मराठी बुक क्लब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण माणूस असा विचार करतो ह्या पुस्तकाचा पहिला भाग वाचलेला आहे आणि आपण तो ऐकला असेल अशी आशा करते. आता दुसऱ्या भागाचे वाचन करूयात. हृदयातून निघालेले उद्गार, त्यातील प्रकरण पहिले, हृदय आणि जीवन. जसे हृदय तसे जीवन, यासहित सगळं काही, पण याच्याशिवाय काहीच नाही. यापासून काही लपून राहत नाही. जे लपून राहतं ते काही काळासाठी असतं. ज्यावेळी ते परिपक्व होतं त्यावेळी ते समोर येतं. बिया, वृक्ष, फूल आणि फळ हा असाच क्रम आहे. एका व्यक्तीच्या मनाची अवस्थाच त्याच्या जीवनाला मार्ग दाखवते. त्याचे विचारच कर्म म्हणून दिसतात आणि त्याचे कर्मच त्याचं चरित्र आणि नशीब म्हणून फळाला येतात. जीवन नेहमी आतून प्रगट होतं आणि स्वयंप्रकाशित होतं. हृदयातून उत्पन्न झालेले विचारच स्वतः अंतिमतः शब्द आणि कार्य म्हणून पूर्णत्व प्रदान करतात. जसे जमिनीतून पाण्याचे फवारे, मनुष्याचे जीवनही असेच त्याच्या हृदयातून झऱ्याप्रमाणे वाहू लागते. तो जे काही आहे आणि जे काही करतो आहे ते त्याच ठिकाणाहून येतं. तो जे काही करील आणि होईल ते त्याच ठिकाणाहून येतं. आनंद आणि दुःख, वेदना आणि शांतता, भीती आणि आशा, द्वेष आणि प्रेम, अज्ञान आणि ज्ञान, हे सर्व हृदयात कुठेच नाही. या सर्व केवळ मानसिक अवस्था आहेत. मनुष्य आपल्या हृदयाचा रक्षक आहे, आपल्या मनाचा पहारेदार, आपल्या जीवनाच्या किल्ल्याचा एकमेव रक्षक. तो जसा कष्टाळू आणि बेजबाबदार असू शकतो, तो आपल्या हृदयाची जास्तीत जास्त काळजी घेऊ शकतो. तो आपल्या मनाला अधिकाधिक पारखून त्याला शुद्ध करू शकतो. तो अविवेकी विचारांपासून आपली सुरक्षा करू शकतो. हे ज्ञान आणि तोच आनंदाचा मार्ग आहे. दुसरीकडे तो आपल्या जीवनाला योग्य पद्धतीने करण्यासारख्या सर्वोच्च कार्याकडे दुर्लक्ष करून निष्क्रिय आणि बेजबाबदार राहू शकतो. जगण्याची ही पद्धत आत्मभ्रमित आणि वेदनादायक आहे. या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असायला हवी की जीवन आपल्या समकृतीत मनात उत्पन्न होतं आणि पहा, त्यासाठी सुखाचा मार्ग मोकळा होतो. कारण की त्यावेळी त्याला माहीत होईल की त्याच्याकडे मनावर राज्य करण्याची आणि त्याला आपल्या आदर्शानुसार वळविण्याची शक्ती त्याच्यात आहे. त्यावेळी तो खंबीरपणे आणि वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या विचार आणि कार्याची निवड करेल जे उत्कृष्ट असतील. त्याच्यासाठी जीवन सुंदर आणि पवित्र होऊन जाईल. वेळोवेळी तो सर्व वाईटपणा, भ्रम आणि वेदनेला दूर करेल. जो व्यक्ती आपल्या हृदयाच्या प्रवेशद्वाराची सुरक्षा अत्यंत कठोरपणे करतो त्याच्यासाठी मुक्ती, ज्ञान आणि शांततेने जगणे कठीण जात नाही. प्रकरण दुसरे, मनाची प्रकृती आणि शक्ती. मन जीवनाचा मध्यस्थ आहे. हा परिस्थितीचा निर्माता आणि आकारकर्ता आहे आणि होणाऱ्या सर्व परिणामांचा प्राप्तकर्ता आहे. त्याच्याजवळ स्वतःसाठी भ्रम निर्माण करणे आणि वास्तव समजून घेण्याची कुवत असणार आहे. मन भाग्याचे जाळे विणणारा अचूक मार्गदाता आहे. विचार धागा आहे. चांगल्या आणि वाईट कर्माचा भाग्याचे जाळे विणणारा किंवा पाया आहे. जीवनाच्या दोरीने विणलेले चरित्राचे जाळे आहे. मन तेच वस्त्र धारण करते जे स्वतः त्याच्याद्वारे निर्माण होते. एक सामाजिक प्राणी असल्याने मनुष्याजवळ मनाची सर्व शक्ती असते आणि ते अमर्याद पर्यायाने सुसज्ज असतो. ते अनुभवापासून शिकतं. ते आपल्या अनुभवाला गतिमान किंवा मंद गती करू शकतं. ते कोणत्याही मुद्द्यावर सहमत होण्यास बंधनकारक नाही, परंतु त्याने स्वतःला अनेक मुद्द्यांवर बांधून ठेवले आहे आणि स्वतःला बांधून ठेवून स्वतःला पाहिजे त्यावेळी मुक्त करू शकतो. तो पाहिजे तसा आकार घेऊ शकतो. रानटी किंवा संस्कृत, अज्ञानी किंवा कुलीन, मूर्ख किंवा बुद्धिमान होऊ शकतं. ते पुन्हा अभ्यास करून नव्या सवयी लावून घेऊ शकतं आणि त्याने ठरवले तर त्या सवयी ते विसरून देखील जाऊ शकतं. सत्यापासून दूर राहिल्याने ते सगळीकडून भ्रमाने भ्रमित राहू शकतं. तो त्या भ्रमापासून सुटका करून घेऊ शकतं. जोपर्यंत सत्य पूर्णपणे समोर येत नाही त्याची शक्यता अनंत आहे. तोच त्याचे पूर्णपणे स्वतंत्र आहे. मनाची अवस्था अशी आहे की तो त्याची स्थिती स्वतः निर्माण करतो आणि अशा अवस्थेची निवड करतो ज्यात त्याला सहभागी व्हायचे आहे. ते कोणत्याही अवस्थेला बदलण्याची, कोणत्याही अवस्थेला त्यागण्याची क्षमता बाळगून आहे. असे तो सतत करतो. यामुळे की प्रत्येक अवस्थेचं ज्ञान आपल्या आवडीनुसार पुन्हा पुन्हा करीत विस्तृत अनुभव एकत्रित करू शकेल. विचारांची आंतरिक प्रक्रिया जीवन आणि चरित्राचा योग बनवते. मनुष्य या प्रक्रियेला सहन करण्याची इच्छा आणि प्रयत्नाने संशोधन
संशोधन करून बदलू शकतो. सवय, नपुसकता आणि पापाचे बंधन स्वनिर्मित आहे आणि केवळ स्वतः निर्मित नष्ट केल्या जाऊ शकतो. तो दुसरीकडे कुठे नाही तर मनातच वास करीत असतो आणि असे असले तरी ते बाहेरील गोष्टीवर थेट अवलंबून असतो. त्याची या गोष्टीत कधी प्रत्यक्ष भागीदारी नसते. बाह्य वस्तूबद्दल दुःखाना संताप व जीवनाच्या वास्तवासोबत संबंध मानवाच्या अमर्याद वागण्याने हा वस्तू आणि प्रसन्नतेकडे वाटचाल करतो. जे मन पवित्र आणि बुद्धीने मजबूत आणि अनुशासित होतं ते सर्व प्रकारच्या वासनेकडे दुर्लक्ष करतं आणि इच्छेपासून वाचतं. जे अनेक दुःखांपासून विरक्त असतं त्यांना ज्ञान आणि शांती पाहिजे असते. दुसऱ्यांना दोष देणे एक वाईट सवय आहे आणि बाहेरील परिस्थितीला वाईटापासून परावृत्त केल्याने जगात पीडा आणि अशांती वाढत चालली आहे. कमी नाही होऊ लागली. बाह्य तर अंतर्मन आणि छायेचा प्रभाव आहे. ज्यावेळी हृदय शुद्ध असतं त्यावेळी बाहेरच्या सर्व वस्तू शुद्ध दिसू लागतात. संपूर्ण विकास आणि जीवन आतून बाहेर प्रवाहित होते. सगळं दुःख आणि मृत्यू आत आहे. हा सार्वभौमिक नियम आहे. सगळा विकास आतून बाहेर येतो. सगळे समायोजन आतून व्हायला हवेत. जो दुसऱ्याच्या विरोधात प्रयत्न करतो तो आपल्या शक्तीचे रूपांतर उत्थान आणि विकासामध्ये लावतो. तो आपल्यातील ऊर्जेचे संरक्षण करतो आणि स्वतःला सुरक्षित करतो. आणि जसाही तो आपल्या मनाच्या सामंजस्यामध्ये यशस्वी होतो तो दुसऱ्याचे विचाराने दानाद्वारे एक परम सुखाच्या अवस्थेत घेऊन जातो. आत्मज्ञान आणि शांतीचा मार्ग इतर मनावर अधिकार आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याने नाही मिळत तर स्वतःच्या मनावर एक वैधिक अधिकाराचे प्रयोग करून आणि स्वतःच्या दृढ आणि उच्च सद्गुणांच्या मार्गातून जायला सांगून प्राप्त केला जाऊ शकतो. मनुष्याचे जीवन त्याचं मन आणि मेंदू याद्वारे चालतं. त्याने त्या मनाला आपल्या विचार आणि कर्माने संयोजित केलं आहे. ही त्याची आतील शक्ती आहे की तो त्याची पसंतीच्या विचाराने मनाला तयार करतो. अशा प्रकारे तो आपल्या जीवनाला बदलू शकतो. चला त्यासाठी काय करावं लागतं ते पाहू. प्रकरण 3, सवयींचा साठा. प्रत्येक स्थिती मानसिक अवस्थेजवळ एक साठवून ठेवलेली सवय असते आणि ही एक विचारांची निरंतर पुनरावृत्ती होऊन जाते. निराशा आणि प्रफुल्लता, क्रोध आणि शांती, लोभ आणि उदारता वास्तवात सर्व मनाची अवस्था आहे जे पसंतीद्वारा निर्मित सवयी आहेत. जोपर्यंत ती सवय संचलित होत नाही, एकच विचार पुन्हा पुन्हा कराल तर मनाची ती अवस्था होऊन जाते. अशा सवयीने तर व्यक्तीचे जीवन पुढे सरकते. आपल्या अनुभवाच्या पुनरावृत्तीद्वारा ज्ञान प्राप्त करणे मनाचा एक स्वभाव आहे. एक विचार जो खूप कठीण आहे, प्रथम त्याचा स्वीकार करा आणि मग त्यावर कायम राहणे गरजेचे असते. शेवटी सतत हाच विचार केल्याने हा स्वभाव एक सवय होऊन जातो. एक तरुण ज्यावेळी व्यापार कसा करायचा हे शिकतो त्यावेळी उपकरणे कशी हाताळायची हे पण त्याला माहीत नसतं. परंतु दररोज तेच करून सवयीतून तो एक दिवशी त्यात प्रवीण बनतो. अशा प्रकारे मनाची एक अवस्था आहे जी पहिल्या वेळी काही व्यक्त करायला असमर्थ असते, परंतु खंबीरपणा आणि अभ्यासाने शेवटी तो नैसर्गिक आणि सहज अवस्थेद्वारा चरित्राचे निर्माण करतो. मनाच्या या शक्तीद्वारा सवयी निर्माण केल्या जातात आणि त्यात सुधारणा केल्या जातात. या अवस्थेचं मनुष्याच्या मुक्तीचा आधार सामावलेला पूर्ण स्वातंत्र्याचे हे उघडीद्वार आहे ज्यात स्वतःच्या प्रयत्नाने प्रवेश मिळतो. मनुष्याजवळ जशी हानिकारक सवयी असतात तशा त्याच्याकडे हानिकारक सवय निर्माण करण्याची शक्ती देखील असते जी अनिवार्य म्हणून चांगली असते. येथे आपल्याला एक मुद्दा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे जो माझ्या वाचकांसाठी गहन आणि गंभीर विचारांची मागणी करतो आहे. सामान्यपणे असं म्हटलं जातं की चुकीचं करणं हे चांगलं करण्यापेक्षा सोपं असतं. पाप करणे हे पवित्र होण्यापेक्षा सोपं आहे. अशा अवस्थेला जवळजवळ सार्वभौमिक स्वरूपात एक स्पष्ट सत्याच्या स्वरूपात मानले जाऊ लागले आहे. बुद्धापेक्षा कमी असणाऱ्या शिक्षकाने असे कधी म्हणले नाही, वाईट कर्म आणि स्वतःसाठी हानिकारक कर्म करणे सोपे आहे. जे फायद्याचे आणि चांगले कर्म आहे ते करणे कठीण आहे. सामान्य मानवतेच्या संबंधाने हे खरे आहे, परंतु हे एक मागचा अनुभव म्हणून खरे आहे. मानवी विकासात ते क्षणभंगूर म्हणून आहे. या गोष्टीची एक निश्चित अवस्था नसते.
हा शाश्वत सत्याचा स्वभाव नाही आहे. सर्व दूर अज्ञान असल्यामुळे पुरुषांसाठी वाईट गोष्ट करणे ही सोपे असते. कारण आहे त्या अवस्थेत निसर्ग आणि जीवनाला सार व अर्थ सहज लक्षात येत नाही. ज्यावेळी एक मूल लिहायला शिकतं त्यावेळी पेनाला चुकीच्या पद्धतीने धरणे आणि कसलेही अक्षर काढणं सोपं असतं. त्याला योग्य पद्धतीने पेन धरून योग्य पद्धतीने लिहिणे कठीण असते. परंतु असे होते ते मुलाच्या अज्ञानीपणामुळे. लिहिण्याची कला केवळ सातत्यपूर्ण सराव आणि प्रयत्न केल्याने साध्य होऊ शकते. जोपर्यंत त्याला योग्य पद्धतीने पेन धरायला जमत नाही तोपर्यंत असेच होत राहील. पेन धरायला त्याला जमलं कठीण काहीच राहत नाही. अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी करणे कठीण आणि अनावश्यक असतं. मन आणि जीवनाच्या महत्वाच्या गोष्टींसोबत असेच होतं. असे योग्य गोष्टी पद्धतीने करण्यासाठी खूप अभ्यास आणि प्रयत्नाची गरज असते. परंतु शेवटी ती वेळ येते त्यावेळी विचार करणे आणि योग्य करणे सोपं होऊन जातं. त्यावेळी चुकीचं करणं अगदीच अनावश्यक वाटतं. जसा एक शिल्पकार अभ्यास करून शिल्प तयार करायला शिकतो आणि ती तशाच प्रकारे तुम्ही देखील अभ्यास करून चांगल्या मध्ये निष्णात होऊ शकता. हा पूर्णपणे विचारांच्या आधाराने नवीन सवयी लावण्याचा मुद्दा आहे आणि ज्यासाठी योग्य विचार सोपा आणि स्वाभाविक असेल त्यासाठी चुकीचा विचार आणि काम करणे कठीण होऊन जातं. जणू त्याने उच्च सदाचाराने शुद्ध आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले आहे. पुरुषांसाठी पाप करणे सोपे आणि स्वाभाविक आहे कारण की ते पुन्हा पुन्हा करणे हानिकारक आणि अज्ञान विचारांची सवय स्वीकारतात. एक उपचारास संधी मिळाल्यावर चोरी न करणे फार कठीण असते कारण तो तितका काळ लोभ आणि लालची विचाराने वाढलेला असतो. या उलट प्रामाणिक व्यक्तीसाठी जो दीर्घ काळापासून प्रामाणिक विचाराने वाढलेला असतो त्याला समस्या नसते. तो चुकीच्या मूर्खांसारख्या आणि निरर्थकतेच्या संदर्भात इतका प्रबुद्ध झालेला असतो की चोरीचा विचार दूरपर्यंत त्याच्या मनात येत नाही. चोरीचे पाप तर एक पातळी आहे आणि सवयीची ताकद आणि संग्रहाला आणखी स्पष्ट करण्यासाठी मी सादर केले आहे. परंतु सर्व पाप आणि गुणांचा संग्रह एकही पद्धतीने होतो. क्रोध आणि अधीरता हजारो लोकांसाठी स्वाभाविक आणि सोपी आहे कारण की ते सतत क्रोधित आणि अधीर विचार आणि कृत्यांची पुनरावृत्ती करतो आणि प्रत्येक पुनरावृत्तीसोबत ही सवय अधिक मजबूत होत जाते आणि अधिक सखोल होत जाते. शांत आणि धैर्यशील अशा प्रकारे सवय होऊन जाते. शांत आणि धैर्य तशीच एक सवय होऊ शकते. पहिल्या प्रयत्नाच्या माध्यमातून एक शांत आणि धैर्यवान विचार आणि नंतर सतत विचार करून त्याला जिंकून तोपर्यंत ती एक सवय होत नाही. त्यावेळी क्रोध आणि अधीरता नेहमीसाठी नाहीसा होऊ शकतो. अशा प्रकारे मनातून प्रत्येक प्रकारचे चुकीचे विचार काढून टाकले जाऊ शकतात. म्हणजे प्रत्येक असत्य कार्याचा नाश होईल आणि ज्यामुळे प्रत्येक पापाचा अंत होऊ शकेल. प्रकरण 5 उच्च जीवनासाठी योग्य सुरुवात. असे आहे की सद्गुणांचा मार्गच ज्ञानाचा मार्ग आहे. सत्याच्या सर्वव्यापी सिद्धांत समजून घेण्यापूर्वी त्यासाठी खालील पायऱ्या समजून घेणे गरजेचे आहे. मग सत्याच्या मार्गावर ज्याला चालायचे आहे त्याने कसं आणि कोणत्या ठिकाणाहून शिकायला सुरुवात करावी. एखादी व्यक्ती कसा आपल्या मनाला व्यवस्थित करून आणि आपल्या हृदयाला शुद्ध करण्याची इच्छा कसा बाळगू शकतो. हृदयच जीवनाच्या सर्व मुद्द्यांचे स्वतंत्र आणि भांडार आहे. तो सद्गुणांचे शिक्षण कसे घेईल. तो कसा स्वतःला ज्ञानात परिपूर्ण करून अज्ञान आणि जीवनाच्या मार्गातील वाईट गोष्टींना कसे नष्ट करीत स्वतःला कसं विकसित करेल. पहिले शिक्षण काय आहे. पहिल्यांदा काय करावे लागेल. ते कसं शिकलं जाऊ शकतं. त्यामध्ये तज्ञ होऊन तो शिकल्या जाऊ शकते का. चुकीच्या मानसिक अवस्थेवर नियंत्रण मिळवणे आहे. ज्यांना सहज आणि तात्काळ कमी केलं जाऊ शकतं. आध्यात्मिक प्रगतीमध्ये ज्या सामान्य अडथळे म्हणून आहेत सोबतच थेट कौटुंबिक आणि सामाजिक गुणांचा अभ्यास करणे वाचकाला यापेक्षा अधिक मिळू शकेल. जर मी या 3 पाठांना पहिल्या 10 पायऱ्यांमध्ये किंवा पावलांमध्ये सामूहिकपणे आणि वर्गीकृत केले तर शरीराच्या दोषांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यांचं निर्मूलन करण्यासाठी पहिला पाठ शरीराचे अनुशासन. पहिली पायरी आळस, अकर्मण्यता आणि स्थिथिलता. दुसरी पायरी आत्मभोग किंवा लोलुपता. दुसरा पाठ वाणीचं अनुशासन. तिसरी पायरी अपशब्द व बदनामी.
चौथी पायरी गप्पा आणि निरर्थक वटवट. 5वी पायरी अपमानजनक आणि निर्दयी वाचनाचे उच्चारण. 6वी पायरी तुच्छ किंवा अप्रासंगिक वार्ता. 7वी पायरी टीकात्मक, दोषात्मक किंवा भ्रामक बातचीत. 3रा पाठ प्रवृत्तीचे अनुशासन. 8वी पायरी कर्तव्याचे निस्वार्थ प्रदर्शन. 9वी पायरी अटल सत्यनिष्ठा किंवा नैतिक सत्यनिष्ठा. 10वी पायरी अमर्याद क्षमा. शरीराचे 2 विकार आणि जिभेचे 5 विकार. ह्यामुळे म्हटले जाते की शरीर आणि जीभ द्वारा व्यक्त होतात. सोबतच त्यांचे असे वर्गीकरण केल्याने वाचकाला ते समजायला सोपं जातं. परंतु हे स्पष्टपणे समजले पाहिजे की दोष मनामध्ये उत्पन्न होतात. शरीर आणि जिभेत हृदयाची चुकीची अवस्था उत्पन्न होते. हृदयाच्या चुकीच्या अवस्थेमुळे शरीर आणि जीभ कार्य करतात. अशा आजारजनक परिस्थितीचे अस्तित्व या गोष्टीकडे संकेत करते की जीवनाचा वास्तविक अर्थ आणि उद्देशाच्या संदर्भात मन पूर्णपणे अभिज्ञ आहे आणि त्याचे निर्मूलन करूनच सदाचारी दृढ आणि प्रसन्नचित्त जीवनाचा आरंभ केला जाऊ शकतो. परंतु हा दोष दूर केला जाऊ शकतो किंवा नष्ट केला जाऊ शकतो. सर्वप्रथम एकदा त्याच्या बाह्य अभिव्यक्तीची चौकशी आणि नियंत्रण करून चुकीच्या कार्यावर वर्चस्व ठेवून हा मनाला तोपर्यंत चौकस राहायला आणि चिंतन करायला प्रेरित करेल जोपर्यंत वारंवार अभ्यास करून तो मनातील आधार चुकीचा आणि भ्रामक परिस्थितीला सक्षम होणार नाही. त्यातून कृत्यांचा जन्म होतो त्यावेळी त्यांना हा पूर्णपणे त्यागून देईल. असे आढळून आले आहे की अनुशासन पहिली पायरी आहे. आळसावर किंवा निष्क्रियतेवर नियंत्रण मिळवणे असते. हा अतिशय सोपा मार्ग आहे आणि इतर पावले नाही उचलला जाऊ शकत. आळसाला धरून बसणं हे सत्ताच्या मार्गातला अडथळा ठरतो. आळसात शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आरामाची गरज असताना झोप घेण्याचं टाळणे, लक्ष वेधणे, उशीर करणे, तात्काळ लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. आळसाच्या स्थितीचा हा काळ लवकर घालवला जाऊ शकतो आणि शरीराच्या पूर्ण आरोग्यासाठी झोप घेणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्य आणि कर्तव्याला मग कितीही लहान असेना ते पूर्ण तत्परतेने आणि ठामपणे करून दूर केला जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत बिछाण्यावर भोजन नाही करायला हवं. जागी झाल्यावर बिछाण्यावर पडून राहणे, आराम आणि विचारात रमून जाणे वेळेच्या बंधनासाठी घातक आहे. कठोर चरित्र आणि मनाच्या पवित्र आवश्यक आहे. अशा वेळी काही विचार करण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत खंबीर, शुद्ध आणि चांगला विचार करणं आवश्यक आहे. मनुष्याने बिछाण्यावर झोपण्यासाठी जायला हवे, विचार करण्यासाठी नाही. त्याने काम करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी उठले पाहिजे, बिछाण्यावर लोळण्यासाठी नाही. यापुढे पाऊल आहे आपली लोलुपता किंवा आत्मग्लानींवर नियंत्रण मिळवणे. पोट भरून तो आहे जो भोजनाचा वास्तविक उद्देश आणि विषयाचा विचार केल्याशिवाय केवळ प्राण्यांप्रमाणे पोटभर खात असतो. तो त्याच्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो. गोड पदार्थ आणि पक्वानांसाठी हपापलेला आहे. अशा प्रकारच्या अनुशासनाने इच्छेला केवळ भोजनाची मात्रा कमी करून आणि दररोजच्या भोजनाची संख्या कमी करून कमी केल्या जाऊ शकतं. भोजनासाठी एक स्वतंत्र वेळ ठरवून घ्यायला हवी आणि इतर वेळी भोजन करण्यावर आपलाच आक्षेप असला पाहिजे. रात्रीचे भोजन टाळले पाहिजे कारण ते पूर्णपणे व्यर्थ आहे. ते जड जेवण आणि झोपेत नको त्या विचाराला निमंत्रण देते. अनुशासनाची अशा प्रकारची पद्धती अनुसरली तर भूक ही गोष्ट लवकरच नियंत्रणात येईल आणि आत्मभोगाची कल्पना करणाऱ्या इंद्रियांना मनातून काढून टाकील. एखाद्या पदार्थाची योग्य निवड आणि अचूक पद्धतीने शुद्ध मानसिक स्थितीनुसार होईल. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हृदयात परिवर्तन आणणे गरजेचे आहे आणि आहारामध्ये कितीही परिवर्तन केले तरी मनामध्ये परिवर्तन होत नाही. कोणी ज्यावेळी केवळ भोगासाठी सेवन करतो त्यावेळी त्याला पोटासाठी खाणारा म्हणतात. हृदयाच्या अशा प्रकारच्या इंद्रिय वासना आणि लालसेपासून शुद्ध करणे आवश्यक आहे. शरीर ज्यावेळी चांगल्या पद्धतीने नियंत्रित आणि खंबीरपणे आदेशित असेल अशा वेळी कोणतेही कार्य हाती घ्या, ते चांगल्या रीतीने पूर्ण करा. त्यावेळी कोणते कार्य किंवा कर्तव्याला टाळला जाऊ शकत नाही. ज्यावेळी सकाळी लवकर उठणे एक आनंदाची बाब होऊन बसते त्यावेळी निरर्थक वेळ घालवणे, साधेपणा, संयम याबाबी खंबीरपणे स्थापित होतात. ज्यावेळी कोणी समोर मांडलेले भोजनात समाधान व्यक्त करतो, मग असे भोजन किती साधे किंवा कमी का असेना त्यावेळी स्वादिष्ट भोजनाच्या आनंदाची लालसा नष्ट होते. अशा वेळी उच्च जीवन प्राप्तीचे 2 पाऊल पूर्ण
झाले असे समजावे. त्यावेळी सत्याचा पहिला धडा शिकलो असे होते. अशा प्रकारे हृदयात एक संतुलित, संयमशापित आणि सदाचारित जीवन स्थापित होते. ध्यानात बदनामी करणे किंवा बदनामी करत राहणे आणि दुसऱ्याच्या किंवा जो गैरहजर आहे किंवा हजर नसलेल्या मित्राचे दोष सपाटावर आणणे, वाढवून सांगणे आणि चुकीचे आरोप पुन्हा पुन्हा सांगत राहणे, दुसऱ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे किंवा अफवा पसरवणे अगदी गोष्टीचा समावेश आहे. विचारहीनता, क्रूरता, जिद्द आणि असत्याच्या प्रत्येक निंदनीय तत्वात सहभागी असतात. असा व्यक्ती जो योग्य जीवन जगण्याचं ठरवतो, हे त्याच्या ओठातून हे शब्द निघण्यापूर्वीच तो बदनामीच्या निष्ठुर शब्दाची कल्पना करू लागतो. नंतर त्यातील तो कपटी विचारांची सक्षम करील आणि त्या तो दूर करील. ज्यातून अशी विचारांचा जन्म झाला आहे, तो यापुढे लक्षात ठेवील की त्याने कोणाची निंदा किंवा बदनामी करू नये. त्याने नेहमी अपमानजनक शब्द बदनामी करण्यापासून दूर राहावे आणि त्याच्या एखाद्या गैरहजर मित्राची निंदा करू नये. ज्याकडे आत्ताच त्याने हसून पाहिले आहे, त्याचा हातात हात घेतला होता. स्वतःबद्दल बोलायला जे शब्द वापरणार नाही, असे शब्द तो मित्राबद्दल वापरणार नाही. अशा प्रकारे इतरांच्या चरित्राबद्दल किंवा प्रतिष्ठेच्या संदर्भात विचार करता मनातून अशा विचाराला नष्ट करील, ज्या अशा विचाराला जन्म देतात. पुढील पाऊल आहे गप्पा आणि निरर्थक गप्पांवर नियंत्रण मिळवणे. व्यर्थ बडबड, एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल बदनामकारक बोलणे किंवा वेळ घालवण्यासाठी बडबड करणे आणि निरर्थक आणि अनावश्यक चर्चेत सहभागी होणे या सर्वांचा विचार करणे बडबडची एक अनियंत्रित अवस्था, अनियंत्रित मनाचा परिणाम असतो. सदाचारी व्यक्ती आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवील आणि शिकून घेईल की या संदर्भात योग्य पद्धतीने मनाला कसे नियंत्रित करायचे. तो आपल्या जिभेला मूर्खप्रमाणे आणि बावटाप्रमाणे चालवणार नाही, परंतु आपल्या वाणीला खंबीर आणि पवित्र बनवेल. किंवा तो उद्देशपूर्ण बात करेल किंवा शांत तरी राहील. अपमानजनक आणि निर्दयी वाणीला दूर करणे याचे पुढील पाऊल आहे. जो व्यक्ती इतरांना अपशब्द वापरतो आणि निंदा करतो, तो स्वतः योग्य मार्गावरून भरकटलेला असतो. इतरांबद्दल कठोर शब्दांचा वापर करणे आणि एखाद्याचे नाव घेणे मूर्खपणाच्या विहिरीत बुडल्यासारखे आहे. एक व्यक्ती ज्यावेळी इतरांना अपशब्द घ्यायला, शाप द्यायला आणि निंदा करायला प्रवृत्त होतो, त्यावेळी त्याने आपल्या जिभेवर नियंत्रण मिळवणे आणि स्वतःमध्ये पाहिले पाहिजे. सदाचारी व्यक्ती अपशब्द आणि भांडणांपासून दूर राहतो. तो केवळ अशाच शब्दांचा उपयोग करतो जे फायद्याचे, उपयोगाचे, शुद्ध आणि सत्य आहे. 6वी पायरी आहे चिचोरेपणा किंवा बेलगाम वाणीवर नियंत्रण मिळवणे आहे. हलकी आणि तुच्छ बोलणे, निष्ठ गंमत करणे, अश्लील गोष्टी ऐकणे ज्याचा उद्देश केवळ हसण्यापेक्षा दुसरा काहीच नसतो, अश्लील तरंगता आणि इतरांसोबत गप्पा मारताना तिरस्कारपूर्ण आणि अपमानजनक शब्दांचा उपयोग आणि खास करून आपले आदरणीय शिक्षक, पालक किंवा वरिष्ठांचे मूड असतील त्यांच्याबद्दल, हे सगळे आपले सदाचार आणि सत्याच्या निकषावर दूर होतील. अनादराच्या वेदीवर गैरहजर मित्र आणि सहकाऱ्यांना क्षणभराच्या हसण्याच्या उत्साहात बदनाम केले जाते आणि जीवनाचे सर्व पवित्रता, उपवासाच्या उत्साहासाठी बलिदान केले जाते. ज्यावेळी इतरांना सन्मान देणे, जेथे सत्कार करणे योग्य आहे, त्याचा त्याग केला तर सत्याचा अनादर केल्यासारखे आहे. ज्यावेळी वाणी आणि व्यवहाराने शील, महत्त्व आणि गरिमा समाप्त होते, त्यावेळी सत्याला लोप होतो. याचा प्रवेश पावला जातो. शेवटी त्याला विसरल्या जाते. एखाद्या तरुणाचा अनादर करणे अपमानजनक आहे, परंतु असे एखाद्या केस पांढरे झालेल्या वृद्धासोबत आदरसारख्या व्यक्तीच्या संदर्भात घडले तर तो एक दयनीय तमाशा बनतो. परंतु ज्यावेळी याचे अनुसरण आणि अनुकरण केले जाते असेल तर समजून घ्या की आंधळाच आंधळांचे नेतृत्व करत आहे. वरिष्ठ प्रचारक लोक मार्ग भरकटले आहेत. गुणी माणसं त्यांच्या वाणीमुळे इमानदार आणि श्रद्धेय असतील. ते कोणत्याही हजर असणार संदर्भात अशा प्रकारे विचार करतील जसे एखाद्या मृत व्यक्तीच्या संदर्भात कोमल आणि पवित्र बोललं जातं. तो विचारहीनतेला दूर करील आणि या गोष्टीची काळजी घेईल की तुच्छ आणि अडथळ्याचं क्षणिक आवेगाला बळी पडून त्याने आपली गरिमा विसरू नये.
त्याचं हसणं शुद्ध आणि निरागस असेल, त्याचा आवाज मंद आणि संगीतमय असेल, त्याचा आत्मा अनुग्रह आणि मधुरतापूर्ण असेल, कारण की तो स्वतःला संचलित करायला सक्षम असतो आणि तो एक खरा मनुष्य बनेल. दुसरा, पाठाच्या शेवटच्या टप्प्यात निंदेवर नियंत्रण किंवा दोषपूर्ण वाणीला आळा घालणे. आपल्या दोषामध्ये जीभ अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टी वाढवून सांगते. मूर्खपणाच्या आणि निरर्थक गोष्टी करणे किंवा राईचा पर्वत करणे गोष्टी येतात. निराधार अंदाज बांधणे, विश्वास आणि विचारांच्या आधारावर व्यर्थ तर्काच्या मागे धावणे याचा समावेश आहे. जीवन छोटे आणि वास्तविक आहे. पाप, दुःख, दर्देचे निवारण लोकांना सांगून किंवा चर्चा करून नाही केला जाऊ शकत. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या बोलण्यातल्या चुका सदा सर्वदा काढतो तो दुसऱ्यांच्या मते खंडन करण्यास आणि वाद घालण्यास सदा उत्सुक असतो. समजून घ्यायला हवे की असा व्यक्ती अद्याप आत्मसमर्पणाच्या खऱ्या जीवनापर्यंत पोहोचला नाही. तो व्यक्ती स्वतःच्या आपल्या शब्दाला मधुर आणि शुद्ध करण्यासाठी त्यावर विचार करायला नेहमी सतर्क असतो. तोच उच्चार मार्ग आणि वास्तव जीवन प्राप्त करील. तोच आपल्या ऊर्जेचं संरक्षण करू शकेल, आपल्या मनाची शांती प्राप्त करू शकेल आणि आपल्या आत सत्याच्या भावनेला कायम ठेवील. ज्यावेळी जिभेवर आपल्या विचारपूर्वक नियंत्रण असेल त्यावेळी स्वार्थी आवेग आणि अयोग्य विचार अधिक काळ बोलणारी जिभेची मागणी पूर्ण करत नाही. त्यावेळी मानहानी विरहित, शुद्ध, सौम्य, शालीन आणि उद्देशपूर्ण पद्धतीनं केले जाते. त्यावेळी सत्याची महान शिक्षा शिकल्या जाते आणि त्यात निपुणता प्राप्त केली जाते. आता काही जण विचारतील, हे सर्व शरीराचे अनुशासन आणि वाणीचे संयम आवश्यक आहे का? निश्चितच उच्च जीवनाला असे कठीण श्रम, निरंतर प्रयत्न आणि सतर्कतेशिवाय समजून नाही घेतला जाऊ शकत असे नाही. अध्यात्मिकतेतही भौतिक जीवन समान कष्ट घेतल्याशिवाय काहीच केलं जाऊ शकत नाही आणि उच्च पातळी तोपर्यंत नाही गाठली जाऊ शकत जोपर्यंत मध्यम पातळी पूर्ण केली जात नाही. काय एक व्यक्ती एखादे अवजार चालवल्याशिवाय किंवा खेळा ठोकल्याशिवाय चार पायी बनवू शकेल का? आपल्या मनातील गुलामीचे संस्कार पसरून टाकल्याशिवाय एखाद्याला सत्ताच्या मार्गावर चालता येईल का? वर्णमाला शिकल्याशिवाय कोणालाही जटिल वाक्यरचना करता येणार नाही. अगदी तसेच मन शुद्ध केल्याशिवाय सत्याच्या मार्गावर चालता येणार नाही. योग्य आचरणाच्या वर्णमालेला समजून घेणे गरजेचे आहे. प्रश्न श्रमांचा असतो. त्यावेळी एखादा तरुण आनंदाने आणि धैर्य ठेवून काही शिकण्यासाठी 7 वर्षे स्वतःला समर्पित नाही करू शकत. आणि काय तो दररोज सावधानी आणि प्रामाणिकपणे आपल्या शिक्षकाने सांगितलेल्या बाबींचे अनुसरण नाही करू शकणार? तो अशा वेळी प्रतीक्षा करतो ज्यावेळी तो आज्ञापालन आणि अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःला घडविल. संगीत, चित्रकला, साहित्य किंवा कोणत्याही व्यापार व्यवसायात किंवा उद्योगात उत्कृष्ट असण्याचा उद्देश ठेवणारा व्यक्ती उद्देश प्राप्त करण्यासाठी आपले पूर्ण जीवन अर्पण करणार नाही. श्रम केल्यावर त्याच्या सर्वश्रेष्ठ ठेवण्याबद्दल विचार करता येईल. सत्याची उत्कृष्टता हीच आहे की जो मनुष्य असे म्हणतो की आपण जो मार्ग सांगितला आहे तो अत्यंत कठीण आहे, मला परिश्रम केल्याबिगर, प्रयत्न केल्याबिगर मोक्षाची प्राप्ती करायची आहे, असा मनुष्य स्वार्थाच्या गोंधळात आणि दुःखात बाहेर पडण्याचा मार्ग कधीच शिवू शकणार नाही. त्याला शांत, खंबीर मन आणि बुद्धीने व्यवस्थित जीवन नाही मिळणार. त्याचं प्रेम सहजता आणि आनंदासाठी आहे, सत्यासाठी नाही. जो आपल्या हृदयात गहनतेने सत्याची पूजा करतो आणि त्याला समजून घेण्याची इच्छा बाळगतो तो याला कमी नाही समजणार. उलट याला प्रसन्नतेचे स्वीकार, याचे ध्येयपूर्वक पालन करील, अभ्यास करील. तो सत्याच्या ज्ञानाला समजून घेईल. शरीर आणि जिभेच्या या प्रारंभिक गरजेला आणि अधिक स्पष्ट स्वरूपात समजले जाऊ शकते ज्यावेळी ही गोष्ट लक्षात येईल की बाह्य परिस्थिती केवळ हृदयाची चुकीची स्थिती अभिव्यक्त करते. अकर्मण्य शरीराचा अर्थ अकर्मण्य मन, एक अनियंत्रित जीव, एक अनियंत्रित मनाला प्रगत स्थितीला ठीक करण्याची प्रक्रिया, वास्तव आंतरिक स्थितीला सुधारण्याची एक स्थिती आहे. याशिवाय या स्थितीवर नियंत्रण मिळवणे, या प्रक्रियेत सहभागी होणे हा छोटासा भाग आहे. वाईटापासून दूर राहणे चांगल्याच्या दिशेने घेऊन जाते, जे त्याच्यासोबत अविभाज्यपणे जोडला गेला आहेत. परंतु एक माणूस आळस आणि आत्मभावावर नियंत्रण मिळवतो. तो वास्तवात संयम, संतुलन, वेळेचे बंधन आणि आत्मत्याग सारख्या गुणांना विकसित करतो. तो शक्ती, ऊर्जा आणि संकल्प प्राप्त करतो. तो उच्च कार्याच्या यशस्वीतेसाठी अपरिहार्य आहे.
वाणीच्या दोषांवर नियंत्रण मिळवतो. तो सत्याचा ज्याचा परिणाम म्हणून त्याला मानसिक संतुलन आणि उद्देशाची अवस्था प्राप्त होते, ज्याच्याशिवाय अधिक सूक्ष्मतेला नियंत्रण नाही केलं जाऊ शकत आणि आचरण आणि ज्ञानाच्या उच्च आचरणापर्यंत पोहोचले नाही जाऊ शकत. सोबतच ज्यावेळी तो काही चांगले करतो, त्याचं ज्ञान गहन होतं, त्याची अंतर्दृष्टी गतिमान होत जाते. ज्या प्रकारे विद्यालयाच्या एखाद्या कार्यात महारत प्राप्त केल्यावर मुलाचे हृदय प्रसन्न होते, अगदी त्याचप्रमाणे विजय प्राप्त केल्यावर पुण्यात्मा व्यक्तीला अशाच एका आनंदाचा अनुभव होतो, जे साधकाच्या कधी लक्षात येत नाही. आता आपण जीवनासाठी अपरिहार्य असणाऱ्या तिसऱ्या पाठाकडे वळू, ज्यात आपल्या दैनिक जीवनात अभ्यास आणि महारत प्राप्त करण्यात सहभागी असते. येथील मौलिक गुण आहेत: कर्तव्याचे निस्वार्थ प्रदर्शन, अटल सत्यनिष्ठता, अमर्याद क्षमता. पहिल्या 2 शिकवणीतून उल्लेख केल्याप्रमाणे अधिक पातळीवर आणि अराजक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनाला तयार केल्यावर त्याला सद्गुण आणि सत्याच्या प्राप्तीसाठी अधिक मोठ्या आणि कठीण कार्यासाठी प्रवृत्त राहावे लागेल आणि हृदयाच्या गहन उद्देशाला नियंत्रणाने शुद्ध करण्यासाठी तत्पर व्हावं लागेल. कर्तव्याच्या योग्य प्रदर्शनाशिवाय उच्च गुणांना समजले जाऊ शकत नाही आणि सत्यप्राप्तीचा अनुभव नाही केला जाऊ शकत. कर्तव्याला सामान्यपणे कंटाळवाणे श्रम मानले जाते, एक अनिवार्य गोष्ट ज्याच्या प्राप्तीसाठी कठीण परिश्रम अनिवार्य आहे किंवा कसे तरी त्याला टाळला जायला हवे. कर्तव्याच्या संदर्भात ही पद्धत मनाची स्वार्थी स्थिती आणि जीवनाच्या चुकीच्या धारणेला प्रोत्साहन देते. सर्व कर्तव्याला पवित्र समजायला हवं आणि ह्या आचरणाच्या प्रमुख नियमातून एक इमानदार आणि निस्वार्थ प्रदर्शन आहे. सर्व व्यक्तिगत आणि स्वार्थी विचाराला काढून टाकायला पाहिजे आणि ज्यावेळी त्याला एखाद्या कर्तव्यापासून दूर गेले त्यावेळी ते कंटाळवाणे काम आनंदमय होते. जो एखाद्या व्यक्ती केवळ आपला स्वार्थ किंवा फायद्याच्या हेतूने कार्य करतो, तो त्याच्यासाठी कठीण किंवा दुःखदायक बनतं. त्यावेळी त्याला त्याची जाणीव होते की यामुळे काम करताना केवळ थकवाच किंवा कंटाळवाणेपणाच नाही, तर तो त्याच्या स्वार्थी इच्छेला देखील प्रोत्साहन देत आहे. जो कर्तव्यापासून पळ काढतो, मग तो छोटा असो किंवा मोठा, सार्वजनिक किंवा खाजगी स्वरूपाचा असो, तो सदाचाराची उपेक्षा करतो. जो आपल्या हृदयात कर्तव्याचा विद्रोह करतो, वास्तव सदाचाराच्या संदर्भात विद्रोह करतो, त्यावेळी कर्तव्य प्रेमाची गोष्ट बनते. ज्यावेळी प्रत्येक कर्तव्य योग्य पद्धतीनं विश्वासपूर्वक आणि निष्कामपणे केले जाते, तर हृदयातून स्वार्थाची पातळी कमी होऊ लागते. त्यावेळी सत्याच्या उंचीकडे एक पाऊल टाकले जाते. सदाचारी व्यक्ती आपल्या मनाला कर्तव्य पालनासाठी पूर्ण तयार करतो आणि कधी दुसऱ्याच्या कर्तव्य पालनात हस्तक्षेप करीत नाही. 4थी पायरी आहे उलट निष्कपटता आणि नैतिक सत्यनिष्ठेचा अभ्यास. हा गुण मनात खंबीरपणे निर्माण व्हायला हवा, ज्यातून मनुष्याच्या जीवनाचे प्रत्येक विवरण प्रवेश करीत आहे. सगळे बेईमान, छळ, कपट आणि निंदनीय चर्चापासून नेहमी दूर राहील आणि हृदय कपट आणि धोक्याच्या प्रत्येक कणापासून शुद्ध होईल. सत्य किंवा धार्मिकतेच्या मार्गात कमीत कमी विषय तर सद्गुण हाच आहे. बोलण्यात अतिशयोक्ती आणि अमर्यादा नाही असायला पाहिजे, परंतु सत्याला सरळ पद्धतीने सांगण्यात आले पाहिजे. दमेंडासाठी किंवा व्यक्तिगत लाभासाठी आशासहित धोकेबाजी सहभागी होणे, मग ते स्पष्टपणे कितीही किरकोळ का असेना, केवळ भ्रमाची स्थिती निर्माण करतो, ज्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सदाचारी व्यक्तीकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्याने न केवळ मन, वाचन आणि कर्म करताना सर्वात कठीण प्रामाणिकपणाचा अभ्यास करावा, उलट असे करावे की त्याने बोलण्यात पटाईत असावं. वास्तविक सत्याला जोडून त्याने दुसरे काहीही करू नये. अशा प्रकारे आपल्या मनाला अटल निष्कपटता किंवा नैतिक सत्यनिष्ठेच्या सिद्धांतावर चालत तर हळूहळू लोकांना आणि गोष्टीबरोबर न्यायपूर्ण पक्षभावना ठेवून व्यवहार करावा. वागताना समानतेचा व्यवहार करावा. व्यक्तिगत पक्षपात नशा आणि पूर्वग्रहातून मुक्त होऊन सर्व गोष्टींकडे पाहिलं. ज्यावेळी सत्याच्या सद्गुणांकडे पूर्ण अभ्यास आणि समज घेतला जाते, त्यावेळी असत्य आणि कपटाचे सर्व प्रलोभन समाप्त होतील आणि हृदयाच्या शुद्ध आणि श्रेष्ठ होते. त्यावेळी चरित्र मजबूत होतं, ज्ञान वाढतं आणि जीवनाला एक नवा अर्थ आणि शक्ती प्राप्त होते. यावेळी 9वी पायरी पूर्ण होते. 10वी पायरी अमर्याद क्षमतेचा अभ्यास आहे. यात
यात घमंड, स्वार्थ आणि अभिमानातून उत्पन्न होणाऱ्या धोक्याचा समावेश आहे. सर्वप्रती निस्वार्थ दान आणि मोठ्या मनाचा उपयोग करायला हवा. याशिवाय प्रतिशोध आणि प्रतिकार अत्यंत निंदनीय, एकदम आधाररहित मूर्खता आणि तुच्छता आहे की यावर लक्ष देणे किंवा आश्रय देणे पूर्णपणे अयोग्य आहे. कोणीही जो आपल्या मनात अशी परिस्थितीला विकसित होऊ देतो तो स्वतः मूर्खता आणि पीडा यातून बाहेर पडू शकत नाही आणि मनाला योग्य दिशेने घेऊन नाही जाऊ शकत. केवळ त्या दूर करून आणि त्याद्वारा प्रेरित होणे बंद करूनच मनुष्याचे डोळे जीवनाच्या खऱ्या मार्गावर चालण्यासाठी उघडले जाऊ शकतात. केवळ एक क्षमाशील आणि परोपकारी भावना विकसित करूनच तो एक सुव्यवस्थित जीवनाची शक्ती आणि सुंदरतेपर्यंत पोहोचणे आणि अनुभव करण्याची आशा करू शकतो. अत्याधिक गुणी व्यक्तीच्या हृदयात व्यक्तिगत धोक्याची भावना उत्पन्न नाही होऊ शकत. तो आपल्या सर्व बदलाच्या भावनेला दूर करू शकला आणि कोणतीही व्यक्ती त्याचा शत्रू नाही. जर दुसरे कोणी स्वतः त्याचा शत्रू समजत असेल तर तो त्यावर दया करेल आणि त्याचे ज्ञान लक्षात घेऊन त्यांना सुधारणा करायला संधी देईल. ज्यावेळी हृदय अशा अवस्थेला पोहोचेल त्यावेळी स्वतःचा शोध घेणे हा 10वा पाठ पूर्ण होतो. नंतर नैतिक सद्गुण आणि ज्ञानाची तिसरी पाठ शिकल्या जाऊ शकतो आणि त्यात महारथ प्राप्त केलं जाऊ शकतं. अशा प्रकारे योग्य काम करणे आणि योग्य समजून घेण्याच्या पूर्वी या 10 पाऊल आणि 3 पाठाला ठरवल्यानंतर मी माझ्या वाचकावर ही गोष्ट सोडून देतो की ते आपल्या दैनंदिन जीवनात हे शिकतील आणि त्यात महारथ प्राप्त करण्यासाठी तयार असतील. निसंशय शरीराचे उच्चतर अनुशासन आणि जिभेवर अधिक दूरगामी अनुशासन असणे गरजेचे आहे. आनंद आणि ज्ञानाची उच्चतम अवस्था प्राप्त करण्यापूर्वी समजून घेण्यासाठी आणखीही व्यापक गुण असायला हवे. परंतु माझा उद्देश या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करणे हा नाही आहे. मी उच्च मार्गासाठी पहिला आणि सर्वात सोपा पाठ दिला आहे आणि ज्यावेळी त्यांना पूर्ण प्रकारे समजून त्यात महारथ प्राप्त होईल त्यावेळी अचानक इतके शुद्ध, मजबूत आणि प्रबुद्ध बनला असेल की तो आपल्या भविष्याच्या प्रगतीसाठी कोणत्याही प्रकारच्या अंधारात राहणार नाही. मी त्या वाचकांपैकी ज्यांनी 3 पाठ शिकले आहेत ते पहिल्यापासूनच त्यांच्या पुढे आणि सत्याच्या दिशेने जाणाऱ्या उच्च उंचीसाठी संकुचित आणि विनाशाचा मार्ग समजले असतील. ते स्वतः हा मार्ग निवडतील की ते पुढे जाऊ इच्छितात किंवा नाही. जो सरळ मार्ग मी दाखवला आहे त्याचे अनुसरण स्वतःसाठी आणि जगासाठी अधिक फायद्यास करू शकतात. इतके की जे माणसं सत्य प्राप्तीची अपेक्षा ठेवत नाही ते देखील या मार्गावर चालून अधिक बौद्धिक आणि नैतिक शक्ती, उत्तम निर्णय आणि मनाची गहन शांतता विकसित करू शकतील. त्यामुळे त्यांची भौतिकच प्रगती होणार नाही तर ते आर्थिक सच्चे, शुद्ध आणि स्थायी बनतील. जर कोणी असा आहे तो यशस्वी होण्यास सक्षम आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे तर तो व्यक्ती असा आहे की ज्याने आपले शरीर आणि मनावर राज्य करण्यासाठी पर्याप्त मजबूती आणि खंबीर संकल्पना ठाम राहिलं आणि सत्याने सदाचाराचा मार्ग अवलंबितो. मानसिक अवस्था आणि त्याचा प्रभाव. प्रकरण 6. योग्य जीवनासाठी मोठे प्रयत्न आणि मार्गदर्शन समजून घेतल्याशिवाय या लहानशा कामाच्या कक्षेबाहेरील कार्य. मानसिक स्थितीच्या संदर्भात काही संकेत आहेत ज्याद्वारा जीवनाला समग्रतेच्या क्रमामध्ये आणला जाऊ शकते. हे एक संकेत त्या लोकांसाठी सिद्ध होतील जे मन आणि मेंदूच्या क्षेत्रात प्रगती करायला तयार आणि उत्सुक आहेत, जिथे प्रेम, बुद्धी आणि शांती जीवनात गतीने प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे प्रतीक्षा करतात. सर्व पाप अज्ञान आहे ही अंधार आणि अविकसित असल्याची स्थिती आहे. चुकीचे विचारवंत आणि चूक करणारे जीवनाच्या शाळेत एकाच ठिकाणी असतात. जसे की शिक्षणाच्या शाळेत अज्ञानी विद्यार्थी त्याला आता हे शिकायचे आहे की कसे योग्य पद्धतीने शिकायचे आहे आणि काम केले पाहिजे. अर्थात नियमानुसार शिकणारा विद्यार्थी तोपर्यंत खुश नसतो जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शिक्षण घेतो. अगदी तसे जोपर्यंत पापावर विजय प्राप्त नाही होत तोपर्यंत दुःखातून त्याची सुटका होणार नाही. जीवनात धडा शिकण्यासाठी एकत्र एक श्रृंखला आहे. आनंद ही मनाची एक अवस्था समजली जाते. सुख मानसिक अवस्था आहे. काहीही एकाग्र होऊ शिकतात
अशी माणसं शुद्ध, बुद्धिमान आणि प्रत्येक प्रकारे खुश राहणारी असतात. दुसरे बेजबाबदार असतात, त्यांना हा नियम लागू नाही. ते अपवित्र, मूर्ख आणि दुःखी असतात. प्रत्येक प्रकारचे दुःख मनाच्या चुकीच्या धारणेतून उत्पन्न होतं. सुख मानसिक अवस्था आहे, दुःख देखील मनाची अवस्था आहे. जो मनुष्य चुकीच्या मनोधारणा बाळगून राहतो तो चुकीच्या पद्धतीने जीवन जगेल आणि सतत दुःखी राहील. चुका आणि दुःख यांचा जवळचा संबंध आहे. आनंदाचा आणि ज्ञानाचा जवळचा संबंध आहे. आपल्या अज्ञान, चुका आणि आत्मप्रभांच्या नशामध्ये मनुष्याचा उद्धार होतो. जी चुकीची धारणा आहे तेथे बंधन आणि अशांती आहे. जिथे मनाची योग्य अवस्था आहे तिथे स्वातंत्र्य आणि शांती आहे. येथे काही मनाच्या चुकीच्या धारणा आणि एखाद्याच्या जीवनावर पडणारा विनाशकारी प्रभाव देण्यात आलेला आहे. घृणा, धोका, हिंसा, उत्पत्ती आणि पीडा याकडे घेऊन जाते. वासना जी बुद्धी, पश्चाताप, लज्जा आणि दुर्लभतेच्या भ्रमाला जन्म देते. लोभ जो भीती, अशांती, दुःख, राणी, नुकसान याकडे घेऊन जाते. मिथ्याभान किंवा दंभ ज्यातून निराशा, अपमान आणि आत्मज्ञान उणीव निर्माण होते. घमंड आत्मसंकट आणि आत्मदहनाकडे घेऊन जाते. निंदा जी दुसऱ्याचे शोषण आणि घृणेकडे घेऊन जाते. दुर्भावना जी असफलता आणि समस्या निर्माण करते. आत्मग्लानी जी दुःख, निर्णय घेण्यात चूक, स्थूलता, रोग आणि उपेक्षे याकडे घेऊन जाते. क्रोध ज्यातून शक्ती आणि प्रभावाचा ऱ्हास होतो. इच्छा किंवा आत्मगुलामी जो दुःख, मूर्खता, लज्जा, अनिश्चितता आणि एकटेपणा याकडे घेऊन जाते. मनाच्या वरील अवस्थांचा केवळ निषेधच करायला हवा. त्या अंधार आणि अभावाच्या अवस्था आहेत, सकारात्मकतेच्या नाही. वाईट काही एखादी शक्ती असत नाही. अज्ञानता आणि चांगल्याचा दुरुपयोग आहे. द्वेष तो आहे जो प्रेमाचा पाठलाग योग्य पद्धतीने करण्यात अपयशी ठरला आहे आणि परिणाम भोगतो आहे. ज्यावेळी तो हे ठीक करण्यात यशस्वी होईल त्यावेळी घृणा गायब होईल. तो घृणेच्या अंधारात आणि नपुसकतेला पाहिलं आणि समजून घेईल. प्रत्येक चुकीच्या अवस्थेचे असे होते. खालील काही योग्य आणि महत्वाच्या मनाच्या अवस्था दिल्या आहेत ज्याचा एखाद्याच्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. प्रेम जो कोमल परिस्थिती, आनंद आणि आशीर्वाद याकडे घेऊन जाते. पवित्रता जी बौद्धिक निर्मलता, आनंद, अजय, आत्मविश्वास याकडे घेऊन जाते. निस्वार्थता जे धाडस, समाधान, आनंद आणि विपुलतेकडे घेऊन जाते. नम्रता जी शांती, आराम, सत्याच्या ज्ञानाकडे घेऊन जाते. सौम्यता, भलेपणा जो सर्व परिस्थिती, भावनिक संतुलन, संभालनाकडे घेऊन जाते. करुणा जी दुसऱ्याची सुरक्षा, प्रेम आणि सन्मान तिकडे घेऊन जाते. सद्भावना जी आनंद, यश याकडे घेऊन जाते. आत्मसंयम जी मनाच्या शांतीकडे, वास्तविक न्याय, शोध, आरोग्य आणि सन्मान तिकडे घेऊन जाते. धैर्य जे मानसिक शक्तीकडे घेऊन जाते, दूरगामी परिणाम करते. आत्मविजय जो ज्ञान, आनंद, अंतर्दृष्टी आणि संपूर्ण प्रभाव पाडतो. मनाच्या वरील योग्य अवस्था सकारात्मक शक्ती, प्रकाश, आनंदपूर्ण अधिकार आणि ज्ञानाची अवस्था आहे. चांगल्या व्यक्तीला हे माहीत आहे. त्याने आपले शिक्षण योग्य पद्धतीने केले आहे आणि अशा प्रकारे तो त्याच्या योग्य प्रमाणाला समजतो. जो जीवनाला योग्य बनवतो तो प्रबुद्ध आहे. त्याला चांगल्या वाईटातला फरक समजतो. तो परम प्रसन्न असतो. तो केवळ तोच करतो जे दैवी स्वरूपात आहे, योग्य आहे. जो व्यक्ती मनाच्या वाईट कृत्यात सहभागी आहे त्याला समजत नाही तो वाईट आणि चांगले स्वतःमुळे, आंतरिक कारणामुळे जे जीवन घडवतो त्यापासून अभिज्ञ असतो. तो दुःखी असतो आणि समजतो की इतर लोक पूर्णपणे त्याच्या दुःखाला कारणीभूत आहेत. तो डोळे बंद करून काम करतो आणि अंधारात राहतो. त्याला जगण्यात काही विशेष उद्देश आहे असे वाटत नाही आणि त्याच्या जीवनात जगण्याच्या पद्धतीत काही सूत्रबद्धता दिसून येणार नाही. असा व्यक्ती जो जीवनाच्या प्राप्तीसाठी ते पूर्ण व्हावं म्हणून आकांक्षा ठेवतो. जो प्रगत दृष्टीने जीवनाचा सूत्रबद्ध क्रम आणि जीवनाचा अर्थ समजतो. ज्याला हृदयाच्या सर्व चुकीच्या अवस्थेचा त्याग करून द्या आणि चांगल्या अभ्यासात सतत व्यस्त राहू द्या. कदाचित तो दुःखी किंवा अनिश्चित असेल किंवा उदास असेल तर त्याला त्या कारणाचा शोध घेऊ द्या. तसेच करून त्याला ते दूर करू द्या. त्याने त्याच्या हृदयाला इतके शुद्ध आणि सुरक्षित करावे की त्यातून सतत वाईट गोष्टी कामी
आणि चांगल्या गोष्टी अधिक निघाव्या अशा प्रकारे त्याने प्रतिदिन बलवान, महान आणि बुद्धिमान होत जावे. त्याचा आशीर्वाद वाढत जाईल आणि सत्याचा प्रकाश सतत वाढत जाईल. त्याच्या आत उज्ज्वल सर्व निराशेला दूर करील आणि त्याचा मार्ग प्रकाशमान करेल. प्रकरण 7. सल्ला. सत्याचे शिष्य, सदाचाराचे प्रेमी, ज्ञानाचे साधक तुम्ही देखील, जो जीवनाची क्षणभंगुरता जाणतो, दुःखामुळे त्रस्त आहे आणि जो त्या जीवनाची आकांक्षा ठेवतो, ते परम सुंदर आणि शांतीमुळे आनंदित आहे. आता स्वतःला स्वतःच्या ताब्यात घ्या. अनुशासनाच्या प्रवेशद्वारात प्रवेश करा आणि उत्तम जीवन काय असते ते समजून घ्या. आत्मभ्रमाला दूर करा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा. सत्याची परीक्षा घेण्याची कोणतीही कसोटी नसते. ज्याला पहाडावर चढाई करायची आहे त्याने जोरदार चढाई करायला हवी आणि शक्ती एकत्र करण्यासाठी आराम करायला हवा. परंतु चढाई जर ढग नसलेल्या शिखरापेक्षा कमी नसेल तर पण शानदारच आहे. अनुशासन स्वतःच सुंदर आहे आणि अनुशासनाचा अंतिम परिणाम गोड आहे. लवकर जागे व्हा, ध्यान करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात एका विजेत्याप्रमाणे करा आणि मनाची त्रुटी आणि कमजोरीच्या विरोधात खंबीरपणे उभे राहा. तयारी न करता कोणतीच लढाई लढता येणार नाही. मौनाच्या घडीमध्ये मनाला शस्त्राने व्यवस्थित करायला हवं. त्याला पाहणे समजून घेण्यासाठी प्रशिक्षित करायला हवं. योग्य समज आल्यावर पाप आणि प्रलोभन दूर केलं जाऊ शकतं. असंदिग्ध अनुशासनाच्या माध्यमातून योग्य समज प्राप्त केलं जाते. सत्यापर्यंत नाही पोहोचले जात, परंतु अनुशासनाच्या माध्यमातून प्रयत्न आणि अभ्यासाने धैर्य वाढतं आणि धैर्य अनुशासनाला सुंदर बनवतं. अधीर व्यक्ती आणि स्वतःच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीसाठी अनुशासन कंटाळवाणे असतं, म्हणून तो सत्यापासून दूर राहतो आणि मोकळा आणि भ्रमित राहतो. सत्यनष्ट व्यक्तीसाठी अनुशासन कंटाळवाणे नसते. तो दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकतो, काम करू शकतो आणि त्याला कमी करू शकतो. ज्याप्रमाणे बागेत बहरलेली फुले पाहून माळ्याला आनंद होतो, अगदी तसाच अनुशासन पाळणारा व्यक्ती पवित्रता, बुद्धी, करुणा आणि प्रेमाच्या दिव्य फुलांना पाहून आनंदाची प्राप्ती करतो. ते त्याच्या हृदयात विकसित होतं. कमजोर मनाचा मनुष्य दुःख आणि वेदनेपासून आपला बचाव नाही करू शकत. आवेगाच्या भीषण हल्ल्याने प्रथम अनुशासनहीन मन कमजोर आणि लाचार होतं. आपल्या मनाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित करा. मग सत्यनिष्ठ, सतर्क, विचारशील आणि खंबीर बना. तुमचा उद्धार होणार हे ठरलेला आहे. तुमची तत्परता आणि प्रयत्न सगळं काही आहे. तुमचा अगदी 10 वेळा जरी पराभव झाला तरी मागे फिरू नका. तशाही अवस्थेत उठा आणि कामाला लागा. तुम्ही अगदी 1000दा जरी पराभूत झाला तरी निराश होऊ नका. यावर योग्य मार्गाने चालायचे ठरवल्यावर आणि तो मार्ग सोडायचा नसते ठरवल्यावर निश्चितच यश मिळणार हे ठरलं आहे. पहिला संघर्ष, नंतर विजय. पहिले श्रम, नंतर आराम. पहिले कमजोरी, नंतर शक्ती. सुरुवातीला खालचे जीवन आणि जीवनाचा संघर्ष आणि शेवटी सुंदर जीवन, मौन आणि शांतीची प्राप्ती. सर्वसामान्य गोष्टींच्या दररोजच्या घटना ज्या की तासाच्या प्रमाणे सुरू होतात आणि संपतात. आपलं सुख आणि आपला असंतोष असे चक्र आहे, ज्याद्वारे आपण वर चढू शकतो. आपल्याकडे पंख नाहीत, आपण उंच उडू शकत नाही, परंतु आपल्याकडे संदेश आणि चढण्यासाठी पाय आहेत, ते वापरून पहा. धन्यवाद. व्हिडिओ पूर्णपणे ऐका आणि पुस्तकाचा पहिला भाग देखील ऐका आणि दोन्ही भाग आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दोन्ही भाग पूर्णपणे ऐकल्याबद्दल मनापासून अनेकदा धन्यवाद. परत भेटूया नवीन पुस्तक